मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर. मित्रांनो, या चॅनलवरती आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती, ड्रीम इलेव्हनचे मराठी प्रेडिक्शन करत असतो. मित्रांनो, आता IPL संपलेलं आहे. उद्यापासून वर्ल्ड कपची सुरुवात होणार आहे. उद्या वर्ल्ड कपचा पहिला सामना अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही देशांमध्ये खेळवला जाणार आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे ड्रीम इलेव्हनची प्रेडिक्शन. आपण आज कोणकोणते प्लेयर इम्पॉर्टंट होणार आहेत, ग्रँड लीगमध्ये आपण कोणाला घ्यायचे, स्मॉल लीगमध्ये कोण इम्पॉर्टंट असणार आहे, कोणाला ड्रॉप करायचे, कॅप्टन कोण असणार आहे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. अमेरिका ही टीम उद्याच्या मॅचमध्ये थोडी फेवरेट असणार आहे. अमेरिकाची टीम मध्ये काही न्यूझीलंडकडून खेळाडू आले आहेत, काही भारताकडून आहेत, तर त्यांची टीम उद्या मजबूत असणार आहे या सामन्यामध्ये. तर मित्रांनो, हा सामना डल्लास या क्रिकेट स्टेडियमवरती खेळवला जाणार आहे. डल्लास अमेरिका येथे हा सामना खेळवला जाणार आहे. तेथील पिच बॅटिंग फ्रेंडली आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये तेथील स्पिनर्सला हेल्प मिळते, तर तेथील पिच बॅटिंग फ्रेंडली आहे. बॅट्समन त्या ग्राउंडवरती स्कोर करू शकतात. 170-180 त्या ग्राउंडचा एव्हरेज स्कोर आहे. तर मित्रांनो, आपण पाहूया दोन्ही टीमांची प्लेइंग 11 काय असणार आहे उद्याच्या मॅचसाठी. आपण पाहूया अमेरिकाची प्लेइंग 11 कशी असणार आहे. अमेरिकाकडून स्टीवन टेलर आणि मोनाक पटेल सलामीला येतील. एक बाद झाल्यानंतर अँड्री घोस, 4 नंबरला आरोन जोन्स, 5 नंबरला नितीश कुमार, 6 नंबरला कोरी अँडरसन, 7 नंबरला हरमीत सिंग, 8 नंबरला यस वॅन एस्वॅक, 9 नंबरला अली खान, 10 नंबरला जसदीप सिंग आणि 11 नंबरला सौरभ नेत्रावरकर. अशी असणार आहे अमेरिकाची प्लेइंग 11. अमेरिकाकडून सौरभ नेत्रावरकर, अली खान, यस वॅन वेसॅक आणि हरमीत सिंग हे आपला ओव्हरचा कोटा पूर्ण करतील. 4 ओव्हर्स टाकतील हे सर्वजण. नंतर कोरी अँडरसन आणि जसदीप सिंग आणि स्टीवन टेलर यामध्ये ओव्हर्स डिवाइड होतील. स्टीवन टेलर पुढे लेफ्ट हँडेड बॅट्समन असतील तर बॉलिंग करतो. तर आता आपण पाहूया कॅनडाची प्लेइंग 11 कशी असणार आहे. कॅनडाकडून आरोन जॉन्सन आणि नवनीत धनवाल सलामीला येतील. एक बाद झाल्यानंतर रायन पठाण, 4 नंबरला निकोलस किर्टोन, 5 नंबरला प्रगत सिंग, 6 नंबरला श्रेयस मोज, 7 नंबरला साद बिन झप्पर कॅप्टन आहे त्यांचा, 8 नंबरला दिल्लोन नायजियर, 10 नंबरला निखिल दत्ता, 11 नंबरला जेरोमी गॉर्डन आणि 11 नंबरला कलीम सना. अशी असणार आहे कॅनडाची प्लेइंग 11. कॅनडाकडून कलीम सना आणि जेरोमी गॉर्डन डेथ ओव्हरमध्ये बॉलिंग करतील. तर मित्रांनो, आता आपण पाहूया ड्रीम इलेव्हनचे सर्व प्लेयर्सबद्दल आपण माहिती पाहूया. कोण कुठे खेळतो, काय करू, कोणाला आपल्याला ट्राय करायचे आहे. मोनाक पटेल आणि अँड्री घोस हे 2 विकेटकीपर आपल्यासाठी चांगले असणार आहेत. मोनाक पटेल सलामीला येतो आणि विकेट किपिंग करतो. अँड्री घोस फक्त बॅटिंग करतो, तो विकेट किपिंग करून आपल्याला पॉईंट देऊ शकणार नाही. तर मोनाक पटेल आपण घेऊया. ग्रँड लीगमध्ये आपण एखाद्या टीममध्ये अँड्री घोसला ट्राय करू शकता. आरोन जोन्स, ए जॉन्सन, एन धलीवाल हे बॅट्समन आपल्यासाठी चांगले ठरणार आहेत. तर बॅटिंग सेक्शनमध्ये आरोन जॉन्सनला आपण ट्राय करूया. अमेरिकेच्या फेवरमध्ये आपण टीम बनवत असाल तर आरोन जॉन्सनला ट्राय करू शकता. एन धलीवाल त्याला सुद्धा आपण ट्राय करू शकता. ओपन करतोय आणि चांगली हिटिंग करतोय, तर एन धलीवाल आपल्यासाठी चांगला प्लेअर ठरू शकतो. खाली कोणी एवढा चांगला होणार नाही आपल्यासाठी. ऑलराऊंडमध्ये कोरी अँडरसन बॅटिंग बॉलिंग दोन्हीकडून पॉईंट देतो. न्यूझीलंडचा बॅट्समन आहे, त्याने अमेरिकाचे नागरिकत्व स्वीकारले आहे, तर तो अमेरिकेकडून खेळतो. तर बॅटिंग बॉलिंग ऑलराऊंडर आहे, परंतु ज्यादा बॉलिंग करत नाही, 1-2 ओव्हर करतो. त्याला आपण ट्राय करू शकता. कॅप्टन सुद्धा करू शकता ग्रँड लीगमध्ये. स्टीवन टेलर लेफ्ट हँडेडच्या विरुद्ध बॉलिंग करतो आणि ओपन करतो, तर तो चांगला पर्याय होणार आहे आपल्यासाठी. ह्या मॅचमध्ये कॅप्टन्सी ऑप्शन आहे स्टीवन टेलर. यस वॅन शेल्वॅक 4 ओव्हर पूर्ण करतो आणि विकेट टेकिंग बॉलर आहे, विकेट्स घेतो. तर त्याला आहे, पण स्मॉल लीग असो ग्रँड लीग असो दोन्ही कंडिशनमध्ये ट्राय करा. ए झपर कॅनडाचा कॅप्टन आहे, बॉलिंग बॅटिंग दोन्हीकडून पॉईंट देतो, तर तो आपल्यासाठी ग्रँड लीग टीममध्ये कॅप्टन होणार आहे.
तर आपण कोरी अँडरसन, टीवन टेलर, एस व्हॅन शुलक आणि एस धफरला ट्राय करूया. बॉलिंगमध्ये हरमित सिंग. USA जी प्रथम बॅटिंग असेल त्या केसमध्ये आपण हरमित सिंगला कॅप्टन वाईस कॅप्टन करू शकता. स्पिनर आहे, बॅटिंग कडून सुद्धा पॉइंट देईल आणि विकेट सुद्धा घेऊ शकतो. इंडियाचा खेळाडू आहे, त्याने अमेरिका नागरिकत्व स्वीकारले आहे, तर तो अमेरिकेकडून खेळत आहे सध्या. यस नेत्रावळकर हा सुद्धा इंडियाचा प्लेअर आहे. तर USA ची प्रथम बॉलिंग असेल तर नेत्रावळकर आपण ट्राय करू शकता. 1-2 विकेट्स घेतो, ज्यादा विकेट्स घेत नाही. जसदीप सिंग 2 ओव्हर बॉलिंग करतो. अमेरिकेच्या फेरोमध्ये आपण टीम बनवत असाल तर ग्रँडलीमध्ये त्याला ट्राय करा. अली खान. अमेरिकाची पहिली बॉलिंग असेल तर ग्रँडलीमध्ये आपल्यासाठी कॅप्टन वाईस कॅप्टन चांगला होणार आहे. अली खान. जे गॉर्डन शेवटच्या षटकात बॉलिंग करतो, डेथवरून बॉलिंग करतो. तर कॅनडाची प्रथम बॉलिंग असेल तर आपल्यासाठी चांगला पर्याय ठरणार आहे जे गॉर्डन. केसांना डेथवरून बॉलिंग करतो कॅनडाकडून, तोही आपल्यासाठी चांगला पर्याय ठरणार आहे. केनेजेला आपण ट्राय करू शकता. USAच्या फेवरमध्ये आपण टीम बनवत असाल तर. बाकी कोणी खेळणार नाही. तर बॉलिंग आपण हर्षित सिंग, एस नेत्रावळकर, केसांना, अली खान आणि जे गार्डनला ट्राय करूया. तर आपण कॅप्टन करणार आहोत. एस टेलर आपला कॅप्टन असणार आहे. आणि वाईस कॅप्टन आपण एस सिंगला करणार आहोत. USAची प्रथम बॉलिंग असेल तर अली खान आपल्यासाठी चांगला ऑप्शन असणार आहे कॅप्टन्सचा. एस नेत्रावळकर आपल्यासाठी. एस व्हॅन शेखला आपण कॅप्टन करू, वाईस कॅप्टन करू शकता. कोरी अँडरसन सुद्धा आपल्यासाठी ग्रँडलीमध्ये कॅप्टन वाईस कॅप्टन चांगला असणार आहे. फक्त कोरी अँडरसन आपला बॉलिंगचा पूर्ण कोटा करत नाही, हा त्याच्यासोबत प्रॉब्लेम आहे. तर एस टेलर चांगल्या फॉर्ममध्ये देखील आहे, तर त्याला आपण कॅप्टन आणि एच सिंग आपला वाईस कॅप्टन असणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आमच्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आपल्याला मराठीतून माहिती ड्रीम न्यूजची हवी असेल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद, जय महाराष्ट्र.